नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय जिपकाटे चाणक्य ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। बघा, आपण जो आज हा जो सेशन बघणार आहे तो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा। म्हणजे नेमका आयसीटी मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत। आपल्याकडे रेफरन्स कशाचा होता? एसटीआय, पीएसआय, ईएसओ आणि राज्यसेवा। आणि याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विचारलेले आहेत याच्याच बेसिसवर आपण आपला सिलेबस डिझाइन केला आणि त्यानुसार पूर्ण टीचिंग केलेली आहे। आणि आता आपल्याला काय क्वेश्चन्स विचारले होते बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन भेटू शकतो आणि एखादा क्वेश्चन नवीन असेल। काय 2 ते 3 क्वेश्चनचं याला वेटेज असल्यामुळे 3 क्वेश्चन या टॉपिक वरनं येतील आणि 3 क्वेश्चन मधून जर एखादा क्वेश्चन प्रिव्हियस इयर मधून येत असेल तर फार चांगलं। बरोबर आहे, आपण आपल्या ऑनलाईन कोर्सेस मध्ये हे सगळं घेतलेलं आहे। आता बघा, तुम्हाला या क्वेश्चन वरनं एक आयडिया येईल की नेमका आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे। बरोबर आहे। आता बघा, त्यांनी काय म्हटलंय, ईमेलचा गैरवापर भारतीय दंडविधान कायद्यानुसार सेक्शन कुठल्या सेक्शन नुसार त्याच्यावर काय होतो, गुन्हा नोंदवला जातो असं म्हटलेलं आहे। मी तुम्हाला सायबर क्राईम मध्ये शिकवताना सांगितलं की काय आहे की जर आपण क्राईम जगतामध्ये जर काही गुन्हा केला तर आपल्या याच्यामध्ये आयपीसी ऍक्ट 2000 आहे। आयपीसी ऍक्ट 2000, आयपीसी ऍक्ट जो सॉरी आपला कुठला आहे, आयसीटी ऍक्ट आहे तो आपला आयसीटी ऍक्ट 2000 जो आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, याच्यानुसार काय होते, जर सायबर क्राईम कोणी केला असेल, सायबर क्राईम म्हणजे काय रे, तर इंटरनेट जगतामध्ये जर कोणी गुन्हा केलेला असेल तर त्याच्यावर काय केलं जाते, गुन्हा नोंदवला जाते। भारतीय जे काही आपली हे आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ऍक्ट 2000, तर पेपरमध्ये हे सुद्धा विचारलेलं आहे की हा ऍक्ट जो आहे तो कुठल्या इयरला पब्लिश झालेला आहे, इयर 2000 ला आहे की 2002 ला आहे, कुठल्या तारखेला पब्लिश झालेला आहे। नंतर याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे ती 2008 मध्ये, आयसीटी ऍक्ट 2008 मध्ये। मग याच्यामध्ये सुरुवातीला 94 सेक्शन होते, नंतर 124 सेक्शन झाले, पहिल्यांदा 4 शेड्यूल होते, नंतर त्याच्यातले 4 पैकी 2 शेड्यूल काढण्यात आले। बरोबर आहे, कुठल्या शेड्यूलने रिप्लेस केलं हे त्याची पूर्ण डिटेल्स आहेत। तर आपल्या इतक्या डिटेल मध्ये जायचं नाही, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये बघूया की नेमकं काय विचारलेलं आहे त्यांनी। ठीक आहे, आता बघा, हा सरळ क्वेश्चन होता की ईमेलचा जर सपोज गैरवापर झाला तर भारतीय कायद्यानुसार कुठला सायबर गुन्हा नोंदवला जातो। तर बघा, याचा सरळच आन्सर होतं की सेक्शन 500 जो आहे बघा, सेक्शन 500 जो आहे आयपीसीचा, त्याच्या अंतर्गत जर तुम्ही ईमेलचा गैरवापर केला असेल, ईमेलचा गैरवापर म्हणजे काय असणार आहे की एखाद्याची इन्फॉर्मेशन तुम्ही लीक केली आणि दुसऱ्याला पाठवली आणि त्याची बदनामी केली तुम्ही त्याच्यामध्ये, तर काय झाला, ईमेलचा गैरवापर झाला, तर सेक्शन 500 नुसार काय होते, तर गुन्हा नोंदवला जातो। तसंच बघा, सेक्शन 420 जो आहे आयपीसीचा, गुगल सर्च करा की ईमेलचाच एक पार्ट आहे, पण ईमेल अब्यूज आहे की ईमेल थ्रेडिंग आहे, ईमेल थ्रेडिंग साठी गुन्हा नोंदवला जातो का, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण शोधून काढायच्या असतात। बघा, हे 4 ऑप्शन आहेत ते सोडून नाही द्यायचे। तिथल्या तिथे गुगलला जर हे क्वेश्चनचा आपल्याला आन्सर माहित झालं ना, तर हे 3चं सुद्धा आन्सर शोधून तिथेच नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं। मी तो म्हणतो याची एक प्रिंट मारून घ्या तुम्ही आणि या प्रिंट मध्येच काय करा, इथे हे 4ही याचे काय करून ठेवायचे, असे आन्सर लिहून ठेवायचे। याने बघा एकदम परफेक्ट अभ्यास होतो। जर आपल्याकडे जर एखादा नवीन सब्जेक्ट असेल आणि त्याला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर या पद्धतीने अभ्यास करायचा, तर ओके ठीक आहे, एक जर एक्सचा आन्सर सापडला ना तुम्हाला, तर तिघांचे एक्सप्लेनेशन साईडनच लिहायचे, मस्त प्रिंटआउटला जागा असते आणि पुढे चालायचं। आता बघा, हत्याराची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडविधान कायद्यामध्ये कुठला गुन्हा नोंदवला जातो। बघा, तुम्ही जर काही हत्यारं आहेत त्या हत्यारांची जर ऑनलाईन विक्री करत असाल तर तुमच्यावर कुठल्या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला जातो, तर आर्म ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत तुमच्यावर काय केला जातो, गुन्हा नोंदवला जातो। बरोबर आहे। पुन्हा बघा, आयपीसी 420 आला, 418 आला आणि 500 आला, तर हेच जर तुम्ही इथे सर्च करून ठेवलं असतं तर तुम्हाला हे सुद्धा माहित झाले असते, किंवा यावर जे नवीन क्वेश्चन फ्रेम होतील ते सुद्धा तुम्हाला काय होतील, तिथे माहित होतील। पुढे चालूया आपण। मीडिया लॅब एशिया ही संस्था कशासाठी कार्यरत करते। मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये जेवढं काही तुम्हाला हे डिजिटल युग दिसतंय, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, या सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत, तर ह्या ज्या आहेत हे मीडिया एशिया लॅबची देण आहे सर्व। म्हणजे हे काय करताय रे की हे सगळं जे ऑनलाईन जे आहे ह्या सगळ्या गोष्टीला मदत करण्यासाठी हे मीडिया एशिया लॅब काम करते। मग मीडिया एशिया लॅबची स्थापना कधी झाली, बघा, स्थापना इथेच काय करायचं, याची स्थापना लिहून ठेवायची, याची स्थापना कधी झाली, नंतर याचे सुरुवातीचे सीईओ कोण होते, या मीडिया एशिया म्हणजे क्वेश्चन बघा कशा पद्धतीचे आले ते मी इथे सांगतोय तुम्हाला। याच्यामधले जे शास्त्रज्ञ होते, शास्त्रज्ञ, त्या शास्त्रज्ञांना कुठला अवॉर्ड भेटला आणि कशासाठी भेटला, नंतर मीडिया एशिया लॅबनी कुठले पोर्टल्स डेव्हलप केलेले आहेत, पोर्टल्स कुठले डेव्हलप केलेले आहेत ते पेपरमध्ये विचारलेलं आहे। जसं ई सागू नावाचं पोर्टल आहे,
ई सागू नावाचं पोर्टल आहे जे मीडिया एशिया लॅबने डेव्हलप केलेलं आहे. मग हे ई सागू नावाचं जे पोर्टल आहे हे कशासाठी यूज करतात, तर शेतकरी जे असते म्हणजे एखादा एक्सपर्ट शेतकरी असेल आणि त्याला खूप नॉलेज आहे एखाद्या गोष्टीचं शेतीबद्दलचं, आणि त्याला काय करायचं आहे रे, त्याला बाकीच्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे तर नॉलेज द्यायचं आहे. बरोबर आहे, त्याला काय करायचं आहे, नॉलेज द्यायचं आहे. बरोबर आहे, त्या बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा नॉलेज जे आहे ते त्याला द्यायचं आहे. बरोबर आहे, तर ऑनलाईन नॉलेज तो देऊ शकतो या पोर्टलच्या माध्यमातून, ई सागूच्या माध्यमातून. बरोबर आहे. नंतर ॲक्वा नावाचं एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे यांनी, कोणी, मीडिया एशिया लॅबनी. ॲक्वा नावाचं पोर्टल आहे बघा, ई सागू सारखंच त्याचं काम आहे, पण ॲक्वा मध्ये काय असते, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कोणी सांगितलेलं आवडत नाही. मग त्यांना जी शेती विषयक जी माहिती आहे ती वेबसाईट वरून डायरेक्टली अवेलेबल होईल. वेबसाईट वरून ते डायरेक्टली काय करू शकतात, डाउनलोड करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये कुठला शब्द येईल की शेतकऱ्यांना ते इन्फॉर्मेशन भेटताय पण वेबसाईटच्या माध्यमातून. आणि ई सागू मध्ये काय म्हटलेलं आहे की एखादी ट्रेन शेतकरी असेल, एखादा ट्रेन शेतकरी असेल तर त्याच्या माध्यमातून काय केला ते बाकीच्या शेतकऱ्यांना काय आहे तर ती माहिती जी आहे ती प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते. बरोबर आहे. वन सेकंड. ठीक आहे, आता बघा मी मीडिया एशिया लॅबचे तुम्हाला सांगितलं की स्थापना कधी झाली ते बघा, सीईओ कोण होते, शास्त्रज्ञाला कुठला अवॉर्ड भेटला आणि कुठले पोर्टल्स त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत मीडिया एशिया लॅबनी. नंतर सुरुवातीला आपण बघून घ्या की मीडिया एशिया लॅब काय करते. बरोबर आहे, ते महत्वाचं आहे. तुम्ही म्हणा सर क्वेश्चन सोडून वेगळीकडे जाताय, पण मी तुम्हाला सांगतोय की याची तुम्ही प्रिंटआउट मारून घ्या आणि तुम्ही काय करा, याच्या बाजूला सगळं लिहून घ्या. या साईडला जी ब्लँक स्पेस दिसते ना तिथे. आता बघा मीडिया एशिया लॅब काय करते माहितीये का, माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणे असं पहिलं ऑप्शन दिलं होतं. सेकंड होतं साखर उद्योग, अल्कोहोल उद्योग आणि इथेनॉल उद्योग. बघा पहिलं जसं एक अप्रोप्रिएट त्याचं ऑप्शन होतं की माहिती तंत्रज्ञान जे आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते मीडिया एशिया लॅब करते भारतामध्ये. जसं भारतनेट नावाचा एक प्रोजेक्ट आहे, भारतनेट. बघा भारतनेट मध्ये काय झालं होतं की भारतातल्या 36,000 ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचं काम भारत सरकार करणार होतं भारतनेटच्या माध्यमातून. बघा मग असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर मीडिया एशिया लॅब जे आहे या मीडिया एशिया लॅबचं आता नवीन नामकरण करण्यात आलं आहे. नामकरण, ते नामकरण काय केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे लिहून ठेवा. बरोबर आहे. भारतनेट हा प्रोजेक्ट काय आहे, बरोबर आहे. मीडिया एशिया लॅबने डेव्हलप केलेले जे पोर्टल आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ई सागू नावाचं एक पोर्टल आहे, ॲक्वा नावाचं एक पोर्टल आहे, ॲक्वा नावाचं एक पोर्टल आहे. नंतर अजून एक सांगायचं झालं तर कुठलं अजून म्हणू शकतो, पॉलिस सेन्सर नावाचं एक पोर्टल त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. पॉली सेन्सर नावाचं पोर्टल डेव्हलप केलं आहे. तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतात की पॉली सेन्सर हे कशासाठी डेव्हलप केलेलं आहे. पॉली सेन्सर कशासाठी डेव्हलप केलेलं आहे की जे काही पिण्याचं पाणी असते त्याचे टेस्टिंग रिपोर्ट आपल्याला तात्काळ मिळावे ऑनलाईन, त्यासाठी हे पॉली सेन्सर नावाचं पोर्टल डेव्हलप केलेलं आहे. बरोबर आहे. तर हे असे क्वेश्चन जे आहेत ते एकाच क्वेश्चन पासून तुम्हाला बघा अशा पद्धतीने एमपीसीचा अभ्यास केला जातो. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बाजूला जर तुम्ही हे सगळं लिहून ठेवलं, आणि मोस्टली आयसीटी साठी, कारण की कसं आहे सब्जेक्ट नवीन आहे आणि कोणाला काही माहिती नाही घ्यायचे तो नेमकं काय विचारलं जातं. तर बघा आपल्याकडे जो रेफरन्स आहे बघा, एमपीएससी याला सोडणार नाही. मीडिया एशिया लॅब वरनं क्वेश्चन तर 100% येणारच आहे फ्युचरमध्ये. मग इथेच सगळी माहिती आपण गुगलच्या माध्यमातून लिहून ठेवायची आणि यालाच रिव्हिजन करायची. काही कोणाची नोट्स वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला. बघा सापा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आले आहे. बघा सेम क्वेश्चन आहे. मीडिया एशिया लॅबनीच डेव्हलप केलेलं आहे हे साफा नावाचं सॉफ्टवेअर, आणि ते कोणांसाठी तयार केलेलं आहे असं विचारलेलं आहे. बघा तर अंध जे लोक आहेत, अंध लोकांना बघा जसं आता आपल्याला दिसतं त्याच्यामुळे ही स्क्रीन जी आहे ती काय असते एकदम अशी पूर्णतः काय आहे, एकदम क्लीन आहे. म्हणजे मला दिसतंय म्हणून मी कुठे पण लिहू शकतो, पण अंध लोकांना दिसेल का, बरोबर आहे. त्यांना जर समजा इथं लिहायचं असेल तर इथं काहीतरी असं एक विशेष प्रोव्हिजन केलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांना काय होईल इथे तर प्रॉपर शिकवता येईल, त्यांना पण शिकवता येईल. तर अंध लोकांसाठी जो साफा नावाचं जे सॉफ्टवेअर आहे हे काय केलं गेलं होतं, डेव्हलप केलं गेलं होतं, साफा नावाचं सॉफ्टवेअर. ठीक आहे, पुढे चलूया आपण. बघा ई सागू हे सॉफ्टवेअर मीडिया एशिया लॅब या संस्थेने कोणत्या क्षेत्रासाठी तयार केलं आहे. बघा मी आताच सांगितलं तुम्हाला की ई सागू नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, सागू नावाचं, ही कशासाठी डेव्हलप केलेलं आहे. बघा तर मी आताच सांगितलं की ई सागू जे आहे ते शेतीसाठी डेव्हलप केलेलं आहे. कसं ते पुन्हा एक्सप्लेन सांगतो की जो काही एखादा प्रगत शेतकरी आहे तो जे काही शेतकरी अनस्किल आहेत त्यांना त्याच्याबद्दलची माहिती ऑनलाईन पद्धतीने प्रोव्हाइड करतो. कशामध्ये, ई सागू मध्ये. आणि ॲक्वा मध्ये काय करतो तर वेबसाईटच्या माध्यमातून जे अनस्किल शेतकरी असतात ज्यांना माहिती नाहीये,
नवीन नवीन आधुनिक जे काही येत आहे त्याच्याबद्दल ते डायरेक्ट वेबसाईट वरून ती माहिती काय करू शकतात तर गोळा करू शकतात. नंतर बघा पॉलीसेन्सर हे सॉफ्टवेअर मीडिया एशिया लॅबने कोणत्या कामासाठी विकसित केलेलं आहे. बघा पॉलीसेन्सर जे आहे ते पाणी गुणवत्ता मोजणी यंत्र, मी आताच सांगितलं याच्या अगोदर की पाणीची गुणवत्ता म्हणजे जे आर्मी ट्रुप्स असतात, तुम्ही पाहिलं असेल की आर्मीचे जे काही आपले हे आहेत सैनिक आहेत ते कुठे पण जातात ऑपरेशनसाठी आणि त्यांना पिण्याला पाणी नसतं. तुम्ही पाहिलं असेल त्यांना पिण्याच्या पाण्याचे सुद्धा वांदे असतात. मग कुठलं पण पाणी ते ट्रेन तशासाठीच असतात. पण शेवटी ह्युमन बॉडी आहे, समजा इथलं पाणी यांना प्यायचं असेल, जर त्यात खूप जास्त कंटॅमिनेशन असेल तर नॉर्मल ह्युमन बॉडी ऍक्सेप्ट करू शकत नाही, तर काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. मग अशासाठी पॉलीसेन्सर नावाचं जे सेन्सर आहे ते विकसित केलं कोणी, मीडिया एशिया लॅबनी. कारण की मीडिया एशिया लॅब ही अशी संस्था आहे जी कुठल्याच प्रकारे प्रॉफिटचा विचार करत नाही, ती फक्त देशासाठी काम करते. बरोबर आहे. तिचं नाव सुद्धा आता चेंज झालेलं आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, जे नवीन नाव आहे ते एकदा तुम्ही शोधून घ्या, मीडिया एशिया लॅबचं काय आहे ते. नंतर बघा ई-सागू या सॉफ्टवेअरला मंथन पुरस्कार जो आहे तो कुठल्या वर्षी प्राप्त झालेला आहे असं म्हटलेलं आहे. बघा मंथन अवॉर्ड जो आहे तो इयर 2007 ला याला भेटलेला आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की तेच ते क्वेश्चन्स येत आहेत. बघा मीडिया एशिया लॅब हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, तो पेपरमध्ये विचारला जाईल. 2007 ला ई-सागू हे सॉफ्टवेअर बनवल्यामुळे मंथन अवॉर्ड भेटलेला होता. कशाला? मीडिया एशिया लॅबला. बघा पुन्हा सेम क्वेश्चन आला की श्री मंजित चौधरी या मीडिया एशिया लॅब मधील शास्त्रज्ञास युवा शास्त्रज्ञ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. बघा फॅक्च्युअल जो डेटा आहे तो एमपीएससी काय करते, डिरेक्टली तुम्हाला विचारते. बघा जानेवारी 2003 ला मंजित चौधरीला काय झालं होतं तर हा अवॉर्ड भेटला होता. बघा मंजित चौधरी हे एक यंग सायंटिस्ट आहेत, त्या मीडिया एशिया लॅबचे यंग सायंटिस्ट होते आणि त्यांना हा अवॉर्ड भेटला होता. बघा हा पण क्वेश्चन एमपीएससी ने विचारलेला आहे. तो यांना कशासाठी हा युवा पुरस्कार भेटला होता तर ग्राफीन टू फोमिन, बघा कन्व्हर्जन केलं होतं त्यांनी, ग्राफीन टू फोमिन मध्ये काय केलं होतं, कन्व्हर्जन केलं होतं. त्याच्यामुळे त्यांना हा युवा शास्त्रज्ञ अवॉर्ड जो जानेवारी 2003 ला प्राप्त झाला होता. बघा तुम्ही म्हणाल सर इतकं बारीक विचारते का हो एमपीएससी, बिलकुल विचारेल एमपीएससी. तुम्हाला बघा लक्षात पण राहील. तुम्ही काय करा, 100 बुक वाचल्यापेक्षा, माझा एक अनुभव आहे, 100 बुक वाचल्यापेक्षा तुम्ही आहे ते मटेरियल रिपीटेड जर तुम्ही वाचलं आणि त्या मटेरियल मध्ये जर व्हॅल्यू एडिशन करत गेले तर असे नवीन सब्जेक्ट टॅकल करायला काही वेळ लागत नाही. तो तुमचा रिमोट सेन्सिंग असू द्या की तुमचा आयसीटी असू द्या, जे काही नवीन इन्फॉर्मेशन भेटते ते इथे लिहून ठेवायची. कोणी काही नवीन सापडलं इथे लिहायचं, नवीन क्वेश्चन सापडला लिहायचं आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा तुम्ही परफेक्ट होऊन जाता त्या टॉपिक मध्ये. आता बघा मीडिया एशिया लॅब वरून 5 क्वेश्चन आले, तुम्ही प्रत्येक 5 क्वेश्चन मध्ये काहीतरी नवीन ऍड जर केलं असतं तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळे पॉईंट्स तुमचे इथे क्लिअर झाले असते. तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे, तुम्हाला कुठल्याच कोणाच्या गायडन्सची गरज पडणार नाही. बरोबर आहे. आता बघा पुढे चालूया आपण. वेबसाईट वरील वेब पेजचा एकमेव पत्त्यास काय म्हणतात. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जो काही तुमचा पत्ता असतो त्याला नेमका काय म्हणतो. आता बघा वेबसाईट वेब पेजचा म्हटलेला आहे, वेब पेज, वेब पेज, पेज लिहितो याला मराठीमध्ये वेब पेज. वेब पेज माहिती आहे तुम्हाला. वेब पेज म्हणजे कसं, तुम्ही एखादी साईट ओपन केली समजा एमपीएससीची, त्याच्यामध्ये असं लिहून येतं किंवा तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की इथं अजितदादाचा फोटो लिहून येतो, इथे आणखीन कोणाचा लिहून येतो, आणखीन कोणाचा फोटो लिहून येतो. एखादी जर गव्हर्नमेंट वेबसाईट तुम्ही आता ओपन केली तर आपलं सरकार ओपन करा. बघा आपलं सरकारबद्दल सुद्धा माहिती काढून ठेवा. आपलं सरकार नावाचं जे पोर्टल आहे ते कशासाठी यूज केलं जाते. बघा आलं हा शब्द तर आपलं सरकार हे पोर्टल कशासाठी यूज केलं जाते, जे काही आपले शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयामार्फत आपल्याला कुठल्या सेवा प्रोव्हाइड केल्या जातात आणि किती दिवसात प्रोव्हाइड केल्या जातात याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ते आपलं सरकार या पोर्टलवर दिलेलं आहे. तसंच एक नवीन क्वेश्चन मी एका टेस्ट सिरीज मध्ये पाहिला होता की पवित्र पोर्टल हे कशासाठी यूज करण्यात येतात, की जे नवीन शिक्षण भरती होत आहे ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. बरोबर आहे. आता बघा वेबसाईट वरील वेब पेजचा एकमेव पत्त्यास काय म्हणतात तर URL म्हणतात. URL. मी आताच तुमचा एक लॉंग फॉर्मचा याचा व्हिडिओ घेतलेला होता. बघा URL म्हणजे काय असते. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. बघा हा क्वेश्चन पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URL चा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे काय झालं, एकाच क्वेश्चन वरून हा क्वेश्चन तर फॉर्म झालाच, पण सोबत तुम्हाला हे पण माहित पडलं. दुसरं तुमचं काम काय आहे की HTTP याचा लॉंग फॉर्म काय होतो किंवा HTTP नेमकं काय आहे हे लगेच गुगलवर टाकायला पाहिजे तुम्ही. बघा याच्यावरनं जवळजवळ
6 ते 7 क्वेश्चन जे आहेत ते एमपीएससी ना आतापर्यंत विचारलेले आहेत. एक त्याचा लॉंग फॉर्मच बऱ्याचदा विचारलाय एमपीएससी ना, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, बरोबर आहे. हे बऱ्याचदा एमपीएससी ने विचारलेलं आहे, पण हे नेमकं मिनिंग काय होतं याचं हे सुद्धा एमपीएससी ने विचारलेलं आहे. आपल्याला वेळ कमी असतो, 1 घंट्यामध्ये क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहे. सो तुम्ही काय करा, व्हॅल्यू एडिशन करत चला. मी नेहमी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही तुमच्या त्या याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करत चला. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात. बघा काय म्हटलंय, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात. काय म्हणू शकतो रे. बघा आता बरेचसे मुलं म्हणतील सर WWW आहे का, इंटरनेट आहे का, सर्व्हर आहे का. बघा कधी कधी अभ्यासाची गरज पडत नाही. क्वेश्चन बारकाईने वाचायचा की ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या सॉफ्टवेअरमध्ये, पहिला शब्द होता की ज्या सॉफ्टवेअरमध्ये म्हटलेला होता त्यांनी. आता WWW, इंटरनेट, आता सर्व्हर आणि ब्राउझर दोन असे क्वेश्चन होते की जवळ वाटत होते. सर्व्हर हे सगळ्यांनाच माहिती आहे सर्व्हर म्हणजे काय असते. एकच एक असा जवळचा क्वेश्चन होता जो ब्राउझर, आपण त्याला ब्राउझर म्हणतो, की त्याच्यामध्ये प्रवेश करून आपल्याला माहिती पाहता येते. तुम्ही बघा वेब क्रोम आहे एक तुमचं ब्राउझर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी माहिती टाकली की एमपीएससी बद्दल माहिती देतो, पटकन तुम्हाला माहिती देतो. हे तर सगळ्यांना कॉमन आहे. बघा आयसीटी मध्ये तुम्हाला तुमच्या डेली लाईफ मधले कॉमन क्वेश्चन्स दिसतील की अरे यार हे तर आपल्याला माहित होतं. जसं सिम आहे, तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असते, मग सिमचा लॉंग फॉर्म तुम्हाला ते विचारेल की सिमचा लॉंग फॉर्म काय असतो. तुम्ही डोकं खाजवाल, यार माझ्या मोबाईलमध्ये तर सिम असते, मी कधी विचार केला नाही की नेमकं सिमचा लॉंग फॉर्म काय असतो. सिम काय, सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल त्याला म्हणतो आपण, सिम म्हणजे, बरोबर आहे. कधी कधी काय करेल, यमीचा लॉंग फॉर्म काय होते बा हे टाकेल तुम्हाला. तुम्ही एमई म्हणजे काय होते सर, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग होते का. नाही, मोबाईल इक्विपमेंट. अरे हे तर आपल्या हातामध्ये असतो डेली मोबाईल, त्याला मोबाईल इक्विपमेंट म्हणतो, बरोबर आहे. असे छोटे छोटे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला नेक्स्ट चालूया आपण. ISDN चे विस्तारित रूप काय असते. बघा ISDN चे विस्तारित रूप म्हटलेलं आहे त्यांनी की ISDN चे विस्तारित रूप काय आहे बाबा, बरोबर आहे. बघा इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, की इंटरनेट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, की इंटरनॅशनल सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. आता मी बऱ्याचदा हा पॉइंट घेताना शिकवला, पण बऱ्याचशा मुलांना कन्फ्युज होतं की इथं सर्व्हिस आहे, सॉरी इथे इंटिग्रेटेड होतं की इंटरनेट होतं. बघा इथे इंटिग्रेटेड नावाचा जो काही हे होता, इंटिग्रेटेड जो शब्द होता तो महत्वाचा होता की ISDN चा लॉंग फॉर्म काय होते, तर इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. मी तुम्हाला सांगितलं की मी जे काही तुमचे 50 ते 55 लॉंग फॉर्म घेतलेले आहेत त्यापैकी एक लॉंग फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये पाहायला भेटेल. ISDN सोबतच PSDN नावाचा एक आहे, PSDN. बघा PSDN. आता हे ISDN आणि PSDN सर काय आहे हे आम्हाला समजून सांगा. बघा PSDN चा लॉंग फॉर्म तुम्ही शोधून घ्याल. ISDN म्हणजे काय असते सांगू का तुम्हाला. बघा तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा तुमच्या घरी जे टेलिफोन होते, बघा टेलिफोन होते त्याला वायर होतं, म्हणजे एका व्यक्तीला जर बोलायचं असेल दुसऱ्या व्यक्तीसोबत तर ते वायरनी कनेक्ट राहायचे, त्याला काय म्हणतात PSDN. त्या नेटवर्कला काय म्हणतात PSDN. आणि ISDN म्हणजे काय, आजकाल तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन आला म्हणजे तुम्ही वायरलेस पद्धतीने काय करू शकता, कम्युनिकेशन करू शकता, त्याला ISDN म्हणतात. हे त्याच्या मागचं बेसिक झालं. नंतर बघा हा क्लिअर झाला. DSL चे विस्तारित रूप काय, डिजिटल सबस्क्रायबर लाईन की डिजिटल सबस्क्रायबर लेअर की डिजिटल सबस्क्रायबर लाईन. बघा काय म्हटलेलं आहे याचा आन्सर, काय सांगू शकता तुम्ही याचा आन्सर. बघा डिजिटल सबस्क्रायबर लाईन. पुन्हा बघा लॉंग फॉर्म वरनं बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसायला लागले की डिजिटल सबस्क्रायबर लाईन हा त्याचा लॉंग फॉर्म झाला DSL चा, बरोबर आहे. चला पुढे चलूया आपण. लॉंग फॉर्म एक ठरलेला आहे. बघा 3 क्वेश्चन जर येत असतील ना तर एक क्वेश्चन हा लॉंग फॉर्म होऊन पक्का आहे. 2 क्वेश्चन जे आहेत त्यात PSI वाल्यांना सायबर क्राईम महत्वाचा टॉपिक आहे, सायबर क्राईम, बरोबर आहे. बाकीच्यांसाठी नेटवर्क हा टॉपिक महत्वाचा आहे, नेटवर्क आणि हिस्ट्री ऑफ कम्प्युटर. बस यात तुमचे 3 क्वेश्चन्स कव्हर होऊन जातील. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, FTP चे विस्तारित रूप काय. मी तुम्हाला सांगितलं की प्रोटोकॉल्स आहे हा FTP. आता प्रोटोकॉल म्हणजे काय सर ते आम्हाला माहित नाही. बघा प्रोटोकॉल म्हणजे काय असते, प्रोटोकॉल तुम्ही ऐकलं असेल. प्रोटोकॉल काय असते सर, प्रोटोकॉल काय आहे तुम्ही ऐकलं असेल. प्रोटोकॉल एखादा पंतप्रधानाचा प्रोटोकॉल फॉलो करावं लागतं. प्रोटोकॉल काय म्हणजे नियम असतात, रूल असतात. जर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जर फाईल ट्रान्सफर करायची असेल, समजा माझ्याकडे एखादी फाईल आहे आणि ती फाईल मला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर करायची आहे, तर तो जो रूल असतो तो असतो FTP. आणि त्याचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारला होता की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याचा लॉंग फॉर्म होतो. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याचा काय होतो, लॉंग फॉर्म होतो. नंतर बघा वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते. आता हे तुम्हाला माहित असेल का रे. बघा वेबसाईटवर जे पहिलं पेज असते त्याला होम पेज म्हणतात,
की त्याला वेब पेज म्हणतात किंवा कुठला म्हणतात, सांगू शकता का तुम्ही? बघा आपण त्याला होम पेज म्हणतो, की एखाद्या जर ओपन केलं की बाबा म्हणजे होम पेज ओपन झालं, हे डेली लाईफ मधलं असते. पण पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा आपले धाबे काय होतात एकदम, अरे बापरे हे कसं काय आलं इथे, किंवा एखाद्याला माहित जरी असलं तरी तो रॉंग गोला करून येतो पेपरमध्ये. सो आपल्या डेली लाईफ मधला एक क्वेश्चन असेल, एक तुमचा करंट अफेअर रिलेटेड असेल, एखादा तुमचा लॉंग फॉर्म वर असेल, असे 3 क्वेश्चन्स तुमचे इथे निघून जातील. बरोबर आहे. नंतर बघा ईमेलच्या पुढील पायरीज काय म्हणतात. आता बघा जेव्हा तुम्ही ईमेल सेंड करता एक दुसऱ्याला, बरोबर आहे, ईमेल सेंड करताना तुम्ही पहिल्यांदा काय करता, त्याचा ईमेल ऍड्रेस टाकता. नंतर तुम्ही काय करता, रिस्पेक्टेड सर वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं आहे अटॅच करून टाकवता. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप काय करता तुम्ही, इन्स्टंट मेसेजिंग. बघा इन्स्टंट मेसेजिंग जे आहे ही असते तुमची पहिली स्टेप. हे याचा आन्सर आहे. ईमेलच्या पुढील पायरीस इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतात. पण बाकीच्या ऑप्शनला सोडून चालेल का? बघा स्पॅम आणि जंक. स्पॅम बद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊया आपण. स्पॅम म्हणजे काय? बघा स्पॅम म्हणजे काय की जे अनवॉन्टेड मेसेज असतात ईमेलवर आलेले ते स्पॅम मध्ये जातात. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा तुम्ही स्पॅम ओपन केल्यानंतर तुम्हाला ते अनवॉन्टेड जे ईमेल्स असतात ते त्याच्यामध्ये गेलेले असतात. आणि स्पॅमलाच जंक म्हणतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा स्पॅम म्हणजेच जंक असते, स्पॅम म्हणजेच तुमचा जंक. आणि हेच पेपरमध्ये विचारलेलं आहे एका ठिकाणी. मी इथंच सांगून देतो तुम्हाला, कारण की मी अभ्यास केलेला त्या टॉपिकचा, त्याच्यामुळे मला माहित आहे. दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शिकावं असं म्हणतात. अनुभव घेणं गरजेचं नाहीये, बरोबर आहे. 0.5 मार्क्सने जेव्हा आपली पोस्ट जातं तेव्हा आपल्याला समजतं की तो अनुभव आपल्याला घेणं गरजेचा नाहीये. म्हणून ईच अँड एव्हरी पॉईंट महत्वाचा असतो. बघा सायन्स अँड टेक मध्ये जवळजवळ जो काही तुमचा आता सायन्सचा जो पोर्शन आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, बघा असे 2 टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक दिलेले आहेत, याच्यामध्ये 2 टॉपिक दिलेले आहेत. आता बरेचशा लोकांचं प्रेडिक्शन असं म्हणतायत बरेचसे लोक की 20 समजा 20 मार्काचं याच्यामधून येईल, जे काय येईल ते 20 मार्काचं या टॉपिक मधून, म्हणजे 20 क्वेश्चन. बरेचसे जण प्रेडिक्शन काय करतात, इथं 4 टॉपिक दिले आहेत ना, इथं 2 दिले आहेत ना, तर मग याच्यामध्ये याला त्यांनी 6 मार्क देऊन दिले आहेत आणि रिमेनिंग 14 मार्क यांनी या सायन्सला दिलेले आहेत. जर एमपीएससीनं असं डिसाईड केलं की 10 मार्क मी सायन्सला देईल आणि 10 मार्क टेक्नॉलॉजीला देईल, तर मग कसं, मग गेला का हा टॉपिक. बघा कोणी काय, फर्स्ट टाइम पेपर होत आहे, सो फक्त हे सगळ्यांचे प्रेडिक्शन आहेत. सगळे लोक काय करतायत, प्रेडिक्शन करतायत की येस एवढे क्वेश्चन येऊ शकतात, 6च क्वेश्चन येतील, 5च क्वेश्चन येतील. कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. जेव्हा फर्स्ट टाइम एमपीएससीचा सिलेबस असतो, एमपीएससीच्याच वेनी क्वेश्चन्स विचारू शकते. जर 5-5 क्वेश्चन रिमोट सेन्सिंग आणि आयसीटी वरनं आले तर झालं ना, तिथंच पोस्ट तुमची ढासळून जाते. सो काय करायचं आपण, असं मी तुम्हाला घाबरून देत नाहीये की बा असं होईल का, असं होईल का, प्रॉबॅबिलिटी आहे तुम्हाला, ठीक आहे 5च क्वेश्चन येऊ असं काही नाही, तुम्हाला याचे 5च क्वेश्चन येऊ किंवा 6 क्वेश्चन येऊ. बघा जेवढा जास्त वेळ या सायन्सला तुला प्रिपेअर करायला, त्याच्यापेक्षा 1/4 टाइम तुम्हाला इथे लागतो. तुम्ही बघा कोर्समध्ये तुम्ही सरळ असं जर क्लिक केलं तुम्हाला दिसेल की आयसीडीचे फक्त 7 घंट्याचे शूट आहेत आणि या रिमोट सेन्सिंगचे 7 घंट्याचे शूट आहेत. म्हणजे 14 घंट्यामध्ये अख्खा तुमचा जो हा टॉपिक आहे तो कव्हर झालेला आहे. आणि कुठल्याच प्रकारचे रेफरन्स बुक वाचायची गरज नाही. आणि रेफरन्स बुकच्या वाचण्याच्या मागे पडू नका. जर तुम्ही रेफरन्स बुक वाचण्याच्या मागे पडलात तर तुमचे बाकीचे पॉइंट्स जे आहेत ते कव्हर व्हायचे राहून जातील. कारण की एक्झामची डेट आल्यानंतर तुम्हाला त्याच्या अगोदर टेस्ट सिरीज देणे गरजेचं आहे. बघा मी पुन्हा पोरांना तेच सांगतो की चुकीच्या पद्धतीने बरेचसे मुलं अभ्यास करतात की टेस्ट सिरीज देत नाही. टेस्ट सिरीज जर तुम्ही देत नसाल तर तुमचा अर्धा जास्त जो आहे तुमचा फेल्युअरचा चान्स तिथंच आहे. माझं असं म्हणणं आहे, माझा एक पर्सनल असा अनुभव आहे की, कारण अनुभवावरून सांगतो की मी 2दा एमपीएससी मधून सिलेक्ट झालेलो आहे. तर माझा असा अनुभव सांगतो की जेव्हा तुम्ही जवळजवळ 10 ते 12 टेस्ट देता, बघा 10 ते 12 टेस्ट देता, तुम्ही ऑब्झर्व करा या 10 ते 12 टेस्ट मध्ये तुम्हाला सारखे मार्क पडतात. समजा तुमचा 400 मार्काचा पेपर आहे, एक माझा अनुभव आहे, 400 पैकी तुम्हाला 270, 280 ठीक आहे या रेंज मध्येच मार्क येत आहेत. बरोबर, कधी 270, 280, 290 या रेंज मध्ये. फायनल एक्झाम मध्ये मी लिहून देतो तुम्हाला कोऱ्या स्टॅम्पवर की तुम्ही 260 ते 290 या रेंज मध्ये कुठेतरी आहात. 101%. कारण तुम्ही बघा पेपर कोणी कसाही सेट करू द्या, तुम्ही बरोबर त्या रेंज मध्ये येऊन पडता. आणि तुमचा अनुभव असा राहील की फायनली मग आपण पास होतो की फेल होतो, म्हणजे पास आहे की फेल आहे घरीच समजताय. मग कशाला स्वतःला फसवताय तुम्ही. मग घरी जर तुम्हाला हे समजत आहे की आपण पास होणार आहे की फेल होणार आहे, टेस्ट सिरीज देऊन का नाही करू. माझं असं म्हणणं आहे की जर तुमची एक्झाम नोव्हेंबर मध्ये असणार आहे तर
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच टेस्ट द्या. तुम्ही मला सर आता तर सप्टेंबर चालू आहे, 15 दिवस आमच्याकडे बाकी आहे. अरे बाबा, तुमच्याकडे जो पहिल्यांदा अभ्यास चालू होता तुमचा हिस्ट्रीचा, पॉलिटिक्सचा, इकॉनॉमिक्सचा ऑलरेडी झालेला आहे. नवीन टॉपिक कुठले आहेत? फक्त आयसीटी, रिमोट सेन्सिंग आहे, पर्यावरण आहे आणि अर्थशास्त्राचे काही नवीन टॉपिक आलेला आहे. नंतर तो माहिती अधिनियम जो आलेला आहे तुमचा 2015चा, नंतर माहिती अधिकार आहे. हे नवीन टॉपिक वाचून मोकळा हो पहिल्यांदा, कारण सिलेक्शन हेच टॉपिक देणार आहेत. कारण की अख्खा महाराष्ट्र हा अभ्यास करून बसलेला आहे इकडला ऑलरेडी. सिलेक्शन जे आहे ते या कोर टॉपिकवर डिपेंड राहणार आहे मॅक्झिमम टाइम, तुम्हाला सांगतोय. कारण की ज्याने इकडे मार्क्स कव्हर केले तो टॉप लिस्ट मध्ये राहील. आणि एक महत्वाचा पॉईंट की पोस्ट जर जास्त आहेत तुमच्या, समजा पोस्ट जास्त आहेत तर एकेका मार्क्सवर 100 विद्यार्थी राहणार आहेत. जेव्हा बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की पीएसआय मध्ये समजा 100 पोस्ट असल्या आणि तुमच्या मित्राला कट ऑफ पासून फक्त 15 मार्क आहेत तरी त्याचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा जास्त पोस्ट असतात तेव्हा 50 मार्काची लीड सुद्धा तुम्हाला सिलेक्शन देत नाही कधी कधी. हे महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं की कट ऑफ पासून, कट ऑफ तर कमी लागेलच, गट क साठी सांगतोय, पण तुम्हाला लीड खूप जास्त घ्यावी लागेल त्यापासून. ठीक आहे, पुढे चालूया आपण. हे पॉइंट महत्वाचे आहे. टेस्ट सिरीज द्या. माझा पर्सनल अनुभव सांगतोय, पोस्टचा अभ्यास कमी, क्वेश्चन जास्त आणि टेस्ट सिरीज जास्त, याच्यामुळे पोस्ट तुम्हाला लवकर तुम्हाला भेटेल. बघा, माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते. अशा तुकड्यास काय म्हणतात? बघा काय म्हटलेलं आहे की समजा मला एखादा व्हिडिओ पाठवायचा आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या मित्राला, बरोबर आहे, माझ्या मोबाईल फोन मधून याच्या मोबाईल फोन मध्ये मला काय पाठवायचा आहे? व्हॉट्सअपचा व्हिडिओ पाठवायचा आहे. मग तो व्हॉट्सअपचा व्हिडिओ असा हवेत उडून जातो का रे? समजा मी एखादा डान्स करत आहे आणि तो डान्स करता करता असं दिसतंय का तुम्हाला की अक्षय सर डान्स करत करत चालले त्याच्या मोबाईलमध्ये? असं होते का? नाही होत. हा जो व्हिडिओ आहे हा पहिल्यांदा पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतो. पॅकेट्स हाच क्वेश्चन विचारला होता की पहिल्यांदा पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि हे पॅकेट्स याच्या मोबाईल पर्यंत पोहोचतात आणि जेव्हा हा ते ऍप ओपन करतो पर्टिक्युलर, ते पॅकेट्स मोकळे होतात आणि अक्षय सर डान्स करताना दिसतात. बरोबर आहे. नंतर बघा, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? तुम्ही मागितले नाही पण तरी तुम्हाला मिळाले, त्याला कुठले ईमेल म्हणतात रे? मी आताच सांगितलं की स्पॅम म्हणतात. आता बघा, इथं स्पॅम आलं नसतं, इथं जंक टाकलं असतं त्यांनी, जंक झालं असं की तुम्ही कन्फ्यूज. यापैकी नाही मारला असता बऱ्याचशा पोरांनी, मी तुम्हाला सांगतो. बघा, छोटंसं नॉलेज होतं की या जंकलाच स्पॅम म्हणतात. यापैकी नाही 100% मारलं असतं. मी जर सेटर असतो ना तर मी हा जंक शब्द टाकला असता इथं, कारण की स्पॅम जो आहे तो डेली लाईफचा आहे. फसलेत ना बरेचसे पोरं इथं मारून आले असते. हे असतं नॉलेजचा फरक तिथे. नंतर बघा, घंटेला हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटर्जी मध्ये वापरतात? बघा, घंटेला जे आहे हे कशामध्ये वापरतात? तर पीअर टू पीअर मध्ये घंटेला जे आहे ते वापरतात. बघा, असे बाउन्स क्वेश्चन कधी कधी असतात. फायरवॉलचे खालीलपैकी कार्य कुठले आहे? आता फायरवॉलच नाही माहित सर आम्हाला, पण वॉल शब्द तर माहित आहे ना सर, की आमच्या घराला जी बाहेरून अशी प्रोटेक्शन वॉल असते ती असते आमच्या घराची वॉल. आता समजा ही माझी अकॅडमी आहे आणि या अकॅडमी मध्ये असे 4-5 पीसी आहेत आणि डेली आमचं इथं अकॅडमीचं इथं काम चालू आहे. बरोबर आहे. फायरवॉल म्हणजे काय? आता ही फायरवॉल आहे माझ्यासाठी, फायरवॉल. आता बघा, इंटरनेटच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे येते माझ्या पीसी कडे, याच्यामध्ये काय असतात? व्हायरसेस असतात, व्हायरस. बरोबर आहे. आणि हे व्हायरस जेव्हा एंटर होतात तेव्हा सिस्टम मधला डेटा करप्ट करतात किंवा पूर्ण सिस्टमच खराब करून टाकतात. असं होऊ नये म्हणून एक फायरवॉल नावाची जी टेक्नॉलॉजी आहे ती बिल्टअप केलेली असते सिस्टम मध्ये, जेणेकरून या इंटरनेटच्या माध्यमातून जो काही व्हायरसेसचा मारा होत आहे त्याच्यामुळे आपली सिस्टम करप्ट होणार नाही, आपला डेटा करप्ट होणार नाही, ती केअर केल्या जाते. म्हणजे बघा, आता एवढं तुम्हाला समजलं की बाहेरून येणाऱ्या गोष्टीपासून आपल्या आतल्या गोष्टीला काय केलं जाते? प्रोटेक्शन केलं जाते. बघा, अंतर्गत जाळ्याचे बाहेरील धोकादायक बहिस्थ जाळ्यापासून सुरक्षा ठेवण्यात येते. नंतर बहिस्थ जाळ्याचे अंतर्गत जाळ्यापासून सुरक्षा ठेवण्यात येते. आता तुम्हाला समजा लॅनचे व्यानसाठी जोडणीसाठी किंवा पर्याय 2 व 3 त्यांनी काय म्हटलंय की बाहेरून येणाऱ्यापासून आतल्याचं संरक्षण केलं जाते. हे तुम्हाला समजलं आता सांगितल्यामुळे. दुसरं ऑप्शन होतं की आतल्याचं संरक्षण नाही, बाहेरचं संरक्षण केलं जाते आतल्यापासून, असं म्हटलेलं आहे. पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट होतं. त्यांनी काय म्हटलंय? इट इज टू सेफगार्ड द इंटरनल नेटवर्क फ्रॉम द व्हलरेबल एक्सटर्नल व्हायरसेस जे असतात त्याच्यापासून. फायरवॉलचं काम ते आहे. बघा, तुम्ही कधी कधी जर एखादा कॉन्सेप्ट जरी तुम्हाला माहित नसेल पण वॉल वगैरे शब्द तुम्ही ऐकला, वाचायचे रे ऑप्शन, कधी कधी बघा एमपीएससीचे क्वेश्चन सोडून द्यायचे नाही. एमपीएससी सारखी सोपी एक्झामच नाही मी म्हणतो. तुमची ते तलाठी भरती तरी महागात पडेल तुम्हाला, पण एमपीएससी मध्ये जे सिलेबस मध्ये आहे तेच धरून चला. बघा, एमपीएससीचा सिलेबस तुमच्यासाठी एक खूप मोठी औषध आहे. एमपीएससीच्या सिलेबस मध्ये जेवढे पॉईंट आहेत तेवढे पहिले प्रायोरिटीने कव्हर करणे महत्वाचे आहे. सिलेबसच्या बाहेर एमपीएससी कधीच जात नाही. हा एमपीएससीचा ठरलेला रूल आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरनं सगळ्या गोष्टी शिका. बघा, HTTP चे पूर्ण रूप काय? हायपर
टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल की हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर? बघा पहिलंच ऑप्शन आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, HTTP. मी सांगितलं याला 5 स्टार करा, 5 स्टार. मी तुम्हाला क्रॉप करून नंतर व्हिडिओ टाकेल जेव्हा एक्झाम होईल, आणि नंतर मी तुम्हाला क्रॉप करून टाकेल की सरांनी तर एवढे सारे 5-6 स्टार करून दिले तरी मी वाचलं नाही, तर याला काही अर्थ नाही. तुम्ही आता प्रिव्हियस इयर मध्ये आहात, क्वेश्चन बघतोय, तर तुम्ही इथेच कव्हर करून घ्या तुमचे सगळे पॉइंट. नंतर बघा माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बँडविड्थ या परिभाषेचा अर्थ काय? बघा बँडविड्थ, बँडविड्थ म्हटलेलं आहे, बँडविड्थ. आता बघा बँडविड्थ ही संकल्पना काय काय दर्शवते माहिती आहे का? की तुम्ही एखादं ऍप पाहिलं असेल, ऍप असतात त्याच्यामध्ये इंटरनेटची स्पीड आणि वेग, क्षमता आणि वेग चेक होतो. तुम्ही पाहिलं का कधी? तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि टाका तिथं की इंटरनेटची स्पीड चेक करण्यासाठी अशी काही डिव्हाइसेस आहेत किंवा प्ले स्टोअरवर ऍप आहेत का? तर बघा नेटवर्कचा वेग व क्षमता, बघा नेटवर्कचा वेग व क्षमता ओळखण्यासाठी बँडविड्थ जी आहे ती या माहिती तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाते. बरोबर आहे. आता तुमच्याकडे ऑप्शन आले तर संगणकाचा वेग कशामध्ये मेजर करतात? बरोबर आहे. त्याची क्षमता कशामध्ये मेजर करतात हे शोधून घ्या, तिथे लिहा. सीडॅक या भारतीय कंपनीने अनेक डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन करणारे ऍप्लिकेशन बनवले आहे. त्याचे नाव काय? बघा सीडॅक नावाची एक संस्था आहे, जे सध्याचे चेअरपर्सन ते आपले विजय भटकर, जे आपल्या मूर्तिजापूरचे आहेत, सीडॅकला चालवतात, तिथले मेन मुख्य आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे, अनेक डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन तयार करणारे एक ऍप्लिकेशन बनवले आहे त्यांनी. तर त्याचं नाव आहे सारांशक. त्याचं नाव काय? सारांशक. आता बघा जेव्हा हे ऍप्लिकेशन बनवलं गेलं तेव्हा हे रिसेंटली न्यूज मध्ये होतं. आता बघा तुम्ही की महाराष्ट्र सरकारने, तुम्ही पाहिलं सिम्प्लिफाईडचं जे बुक आहे तुमचं करंट अफेअरचं, त्याच्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही नवीन पोर्टल, आता बघा आता तुमचा व्ह्यू कसा एकदम छान म्हणतो, मी तो म्हणतो करंट अफेअरचा अभ्यास असा दाटून करायची गरजच नाही आहे. रिसेंटली काय चालू आहे जगामध्ये, जसं कुठलं पोर्टल आलं तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाचं एक करंट अफेअरचा क्वेश्चन तिकडे उचलून टाकतात ते सरळ. ठीक आहे. तर कुठलं होतं ते? सारांशक. नंतर बघा डाटा इंटिग्रिटी म्हणजे काय? आता सपोज हा क्वेश्चन मला माहित नसेल की व्हॉट एव्हर काय याचा आन्सर आहे, पण त्यानं काय म्हटलंय? डाटा इंटिग्रिटी. शब्द काय वापरलेला आहे? इंटिग्रिटी. डाटा इंटिग्रिटी. आता इंटिग्रिटी शब्द बऱ्याचदा तुमच्या बोलण्यातून गेला असेल. चला ठीक आहे, मला माहित नाही सर याचा ऑप्शन काय आहे, पण मी ऑप्शन जर वाचले, कधी कधी असं सुद्धा करावं लागतं. बघा डाटाचे इंटिग्रेशन, एकत्रित करणे, डाटाची उपलब्धता, माहितीच्या अनधिकृत बदलासाठी प्रतिबंध करणे किंवा डाटाच्या एकत्रित दृश्य तयार करण्यासाठी व्यवस्था. इंग्लिशमध्ये वाचून पाहायचं की काही नवीन सापडतं का इंग्लिशमध्ये याच्यामध्ये? बघा बघा डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय असतं? आता आपण आयसीटी बद्दल बोलतोय समजा, तर बा डेटाचे इंटिग्रेशन करणे हा वाटू शकला असता तुम्हाला कोणाकोणाला. डेटाची उपलब्धता तसाच कॅन्सल झाला असता. आणि डेटाचे एकत्रित दृश्य तयार करण्यासाठी व्यवस्था. बघा माहितीचे अनधिकृत बदलण्यासाठी प्रतिबंध करणे म्हणजे बघा एखादी जर माहिती मूळची असेल, काय करतात हॅकर लोक, जी तुमची मूळची माहिती असतात ना त्याला बदलण्याचा प्रयत्न करतात. जसं एखादा सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटनं समजा कोविडसाठी एखादी लस बनवली आणि त्या लसचा काहीतरी फॉर्म्युला असेल आणि हा फॉर्म्युला ते काय करतायत, शेअर करतायत समजा फॉरेनला, तर हॅकर काय करतात त्यामध्ये बदल घडून आणतात. बदल घडून आणला तर ते वेगळंच काहीतरी तयार होईल. बरोबर आहे. मग जे मूळची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये बदल होऊ नये म्हणून डेटा इंटिग्रिटी एक कॉन्सेप्ट आहे आयसीटी मध्ये. तर माहितीची अनधिकृत बदलण्यासाठी प्रतिबंध करणे हे त्याचं उत्तर आहे. संगणक जाळ्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या व्हीपीएन या संबोधनाचे पूर्ण नाव काय? आता बऱ्याचशा पोरांनी व्हीपीएन नेटवर्क वापरलं असेल. काही बदमाश पोरं असतात, व्हीपीएन बदमाश पोरं असतात, हुशारे असतात तेवढेच, की एखादी वेबसाईट इंडियानं जर बॅन केली असेल तर ते फॉरेन कंट्रीचं नेटवर्क वापर करून तिथला ऍक्सेस घेऊन काय करतात, त्या वेबसाईटचा ऍक्सेस मिळवतात. एवढे दिमाग लावतात. एमपीएससी मध्ये एवढा दिमाग लावणार नाहीत ते. तर व्हीपीएन नेटवर्कचा त्यांनी काय विचारला होता, इथे लॉंग फॉर्म विचारला होता की व्हर्च्युअल प्रोटेक्टेड नेटवर्क, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क किंवा काय म्हणतात त्याला, त्याचं काय आहे बघा, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. मी तुम्हाला सांगितलं ना लॉंग फॉर्म वरनं बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. लॉंग फॉर्मच एक जे आहे ते मूळ आहे याची. लॉंग फॉर्म वरनं बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच तुमचं व्हीपीएन.
आणि व्हीपीएन म्हणजे समजलं का तुम्हाला काय असते? व्हीपीएन नेटवर्क सर्च कराल तुम्ही गुगलला, व्हीपीएन नेटवर्क म्हणजे काय? समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरण्यासाठी निर्माण केलेला नेटवर्क म्हणजे काय? बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की समजा चाणक्य अकॅडमी आहे आणि चाणक्य अकॅडमीनं स्वतःसाठी एक इंटरनेटचा एक स्पेशल सोर्स तयार केला त्या ऑर्गनायझेशननं. त्याला काय म्हणतात? इंट्रानेट म्हणतात. इंट्रानेट, इंट्रानेट, इंटरनेट म्हणत नाही, इंट्रानेट म्हणतात. एक सर्वप्रथम जे इंटरनेट जगामध्ये आलं बघा, पहिले इंटरनेट नाही म्हणायचं, तर पहिल्यांदा आर्पानेट म्हणायचे. आर्पानेट बघा, हा पण क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला आहे की सर्वप्रथम जे ही संकल्पना आली आहे नेटवर्कची, म्हणजे इंटरनेटची जी संकल्पना आहे त्याला सुरुवातीला काय म्हणायचे? तर आर्पानेट म्हणायचे. आर्पानेट, आर्पानेट. ठीक आहे. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? आता बघा, याला काय अभ्यास करायची गरज नाही आहे. शांततेने जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल तिथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? म्हणजे बघा, छापील, त्यांना पहिला शब्द वापरला इथे, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? काय म्हणतात रे? बघा, स्कॅनर जे असते, स्कॅनर, आणि एक प्रिंटर दिलेला आहे. मॉनिटर तर हाच कटला. ठीक आहे, या दोन पैकी काहीतरी ऑप्शन असेल, स्कॅनर किंवा प्रिंटर. आता बघा, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता त्यांनी म्हटलंय, साठवण्याकरिता. प्रिंटर काय साठवते काय कुठली गोष्ट? तिथं प्रिंट मारते. राहिला कुठला तुमचा? स्कॅनर. स्कॅनर. बघा, असं लॉजिक लावायचं कुठेतरी की यार काहीतरी तुमच्या अराउंडच क्वेश्चन असतात, काही असा स्पेशल अभ्यास करायची गरज नाही पडत. फक्त तिथं काय तुम्हाला कॉमन सेन्स लावा लागते. बघा, गेट नावाची एक एक्झाम असतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर, गेट नावाची एक एक्झाम असतं, तिचं नावच आहे ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा नॉन टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास करता तेव्हा तुमच्यामध्ये हे ऍप्टिट्यूड जे आहे ते जनरेट होणं फार गरजेचं आहे. कुठलीही एक्झाम क्रॅक करताना तुमच्यामध्ये जर ही लॉजिकल कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नसेल तर तुम्ही सक्सेसच्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही. ऍप्टिट्यूड जनरेट होणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. ऍप्टिट्यूड जर तुमच्या माइंड मध्ये असेल तर तुमचे हे प्रॉब्लेम्स काय होतात? सॉल्व्ह होतात. आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे? संगणकाच्या हेक्साडेसिमल नंतर सिस्टम मध्ये ए या संख्येस जर आपण 10 म्हटले असेल तर एफ या संख्येस काय म्हणता येईल? बघा, त्यांनी काय म्हटलंय की ए ला जर त्यांनी 10 म्हटलं असेल तर लिहा आपली एबीसीडी, सी, डी, ई आणि एफ, वाढवा एक एक नंबर, बरोबर आहे. कितवा नंबर येतोय आपला? 15. दिसतो का ऑप्शन मध्ये? 15 लावून पाहायचं एखादं लॉजिक, सिंपल जमते का तर होऊन जाईल तुमचं सक्सेसफुल कधी कधी. नंतर बघा, लावून बघायचे, दगड मारून मारून पाहायचे, जर एखादा पडला ऍपल तर पोट भरून जाईल तुमचं. दूरध्वनी ताराद्वारे संगणकामधील संपर्क व्हावा याच्यामध्ये अॅनालॉग सिग्नल मध्ये रूपांतरित करावा लागतो, नंतर सर्वात परिणामकारक असतो, थोडेफार अडथळे निर्माण करतो. बघा, एक कॉन्सेप्ट आहे मॉडेम नावाचा. मॉडेम, मॉडेम बघा, एक कम्प्युटर आहे आणि हा दुसऱ्या कम्प्युटरला वायरच्या, टेलिफोन वायरनी कनेक्ट असतो. टेलिफोन वायर, टेलिफोन वायर, हा बरोबर आहे. बघा, मी काय म्हणतोय, दोन कम्प्युटर आहेत आणि हे एक दुसऱ्याला टेलिफोन वायरनी कनेक्ट आहे. कुठला शब्द म्हणतात? टेलिफोन वायर. आता समजा तुम्ही व्हॉट्सअप यूज करत आहात. व्हॉट्सअप तुम्ही काय केलं रे? व्हॉट्सअप मध्ये काहीतरी रेकॉर्डिंग केली आणि ते व्हॉट्सअपला टाकली, ते व्हॉट्सअपला टाकली, किंवा काही टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टला तुम्हाला साऊंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय असते इथे? मॉडेम नावाची एक गोष्ट लावलेली असते. मॉडेम नावाचं डिव्हाइस असते. मॉडेम, त्याला मॉडेम म्हणतात. त्याचं मिनिंग असं होते की जर जी डिजिटल इन्फॉर्मेशन असते, तिला अॅनालॉग फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, बघा मी काय म्हणतो, डिजिटल इन्फॉर्मेशनला अॅनालॉग फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जे डिव्हाइस यूज करतात त्याला मॉडेम असं म्हणतात. तुम्हाला समजताय काय की दोन कम्प्युटर आहेत, टेलिफोन वायरनी कनेक्ट आहेत एक दुसऱ्याला, आणि एका सिस्टम मध्ये तुमचा डिजिटल डेटा आहे आणि तो तुम्हाला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर मॉडेम नावाचं डिव्हाइस यूज केला जाते. इथं तुम्हाला बघा, मी जी काही माहिती सांगितली त्या माहितीवरून काही तुमचा प्रश्न सुटतो काय तुमच्या जीवनातला? तर बघा, दूरध्वनी तारेद्वारे संगणकामधील संपर्क व्हावा, अॅनालॉग सिग्नल मध्ये रूपांतरित करावा लागतो, असं काहीतरी तिथं लिहिलेलं होतं. तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा हे काही दिलं सरांनी, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? तर बघा, काहीतरी मिळतं जुळतं. समजा मी जर तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवलेला आहे त्या याच्यामध्ये ऍपमध्ये, बरोबर आहे, एखाद्या विद्यार्थ्याला मी ह्या ऍपमध्ये कॉन्सेप्ट शिकवला आहे मॉडेम नावाचा,
आणि हा क्वेश्चन इथे एमपीएससी ने विचारला, चला ठीक आहे ऑप्शन्स कुठेतरी आपले लॉजिक लागत नाही आहे सपोज तिथे, पण अॅनालॉग काहीतरी शब्द वापरलेला आहे, सो मोस्ट प्रोबॅबिलिटी असते इथे की 90% चान्स आहे की हा त्याचा आन्सर असू शकतो. सो बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला तिथे काय करावं लागतं, तर रिस्क जे आहे ती घ्यावी लागते, बरोबर आहे, रिस्क घ्यावी लागते. सो पहिलं जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. नंतर बघा रिस्क जर घ्याल नाही तर जीवनात कुठेच पुढे जाणार नाही, ना जेवणात कुठेच पुढे जाणार नाही तुम्ही. रिस्क घ्यावी लागते, रिस्क घ्यायची, प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क घ्यायची, बरोबर आहे. रिस्क जर तुम्ही घेतली नाही तर तुम्ही जगामध्ये फार मागे राहाल. रिस्क जर असेल तर बऱ्याच ठिकाणी पुढे जाल. बघा भारत सरकारच्या सामुदायिक माहिती केंद्र प्रकल्पाची केव्हा सुरुवात झाली, बघा असा क्वेश्चन आलेला होता, तर याचं सरळ आन्सर होतं 17 ऑगस्ट 2002 ला. नंतर बघा 1969 साली खालीलपैकी कोणाद्वारे शैक्षणिक, व्यावसायिक व शासकीय संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या. बघा मी तुम्हाला तेच सांगितलं की 1969 मध्ये शैक्षणिक, व्यावसायिक किंवा शासकीय संस्था ह्या एकमेकांना जोडल्या गेल्या. आज तुम्ही पाहिलं असेल सगळे एक दुसऱ्याला जोडले गेलेले आहेत, कशाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 1969 मध्ये हा पहिला प्रयोग करण्यात आला की सगळ्यांना कनेक्ट करण्यात आलं, ते कशाच्या माध्यमातून, तर आर्पानेट. मी आताच सांगितलं तुम्हाला, आर्पानेटच्या माध्यमातून सगळ्यात पहिले एक दुसऱ्याला कनेक्ट करण्यात आलं. नंतर बघा खालीलपैकी कोणती संज्ञा जीआयएस शी संबंधित आहे. बघा जीआयएस मी शिकवलेला आहे तुम्हाला, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. काय म्हटलेलं आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. टेक्निकल एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आला होता की जो जिओग्राफिक शब्द आहे तुमचा, जिओग्राफिक हा शब्द कशाशी संबंधित आहे. खाली ऑप्शन भूगोल दिलेलं होतं. सर तिथं पण माहित आहे जिओग्राफिक आहे, पण साला ते जीआयएस जे आहे ते नेमकं भूगोलाशी संबंधित आहे काय आहे. मला एकदम, मी स्वतःलाच एकदम असं हे करायला लागलो की यार आपल्याला तर हे माहितच होतं सगळं, आपण काय केलं हे. मग मी विचारात पडलो, यार भूगोल असेल, मग मी भूगोल मारून आलो तिथे, माझं बरोबर आलं, चला ठीक आहे बरोबर. पण मी तुम्हाला सांगतोय की लहान लहान गोष्टी चुकतात, ठीक आहे. इथं वाचताना काही वाटत नाही की हा मास्तर काही पण सांगतो, पण पेपर गेल्यावर तुम्हाला समजतं की लहान लहान सिली मिस्टेक खाऊन टाकतात. एमपीएससी मध्ये सिली मिस्टेक झाल्या हे प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक कॅन्डिडेट म्हणतो. नंतर बघा मॉडेम, मी आताच सांगितलं मॉडेम. जर एकदा तुम्ही हा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतला, म्हणून म्हटलं की तुमच्याकडे जर काहीच नसेल तर प्रिंट आउट मारा आणि साईडचे जे ब्लँक पेजेस आहेत त्याला लिहून काढा, झाला तुमचा आयसीटी प्रिपेअर. बघा मॉडेम सरांनी सांगितला, मॉडेम मध्ये बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, डिजिटल सिग्नल लहरीचे काही गुणधर्म बदलतात, डिजिटल सिग्नल वाढवले जातात, खूप डिजिटल सिग्नल एकत्रित करतात. मी तुम्हाला सांगितलं की डिजिटल जे काही तुमचे इमेज असते किंवा डिजिटल सिग्नल्स असतात त्याच्यामध्ये मॉडिफाय करून त्याला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट केला जाते. मग त्यांनी सेकंड ऑप्शन मध्ये तेच म्हटलं की डिजिटल सिग्नल लहरीचे काही गुणधर्म हे बदलवण्यात येतात आणि त्याला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. दॅट इज मॉडेम टेक्नॉलॉजी, मॉडेम आहे ते. बघा तसंच क्लाउड कम्प्युटिंग बद्दल तुम्ही हे करा, क्लाउड कम्प्युटिंग. मी तुम्हाला सांगतो क्लाउड कम्प्युटिंग नावाची एक संकल्पना आहे याच्यामध्ये, त्याच्यावरनं क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. बघा क्लाउड कम्प्युटिंग काय, मी तुम्हाला थोडक्यात मराठीमध्ये सांगतो की तुम्हाला जे काही डिफरंट इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईल पर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचते ते या क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून पोहोचते. कशाच्या माध्यमातून पोहोचते, सॉरी, क्लाउड कम्पोनेंटच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. आता हे क्लाउड कम्प्युटिंग काय आहे सर, कम्प्युटिंग काय आहे ते इथे लिहून काढायचं. मीडिया लॅब एशियाचे अनुप्रयोग बघा काय म्हटलंय, वेगळे अपंग पोर्टल्स त्यातील आयकॉनिक्स समीकरणासाठी, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी, वरीलपैकी सर्व. मी तुम्हाला सांगितले की मीडिया एशिया लॅबनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी केली आहे, ऍग्रिकल्चर झाली, आरोग्य झालं, सगळ्याच गोष्टीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी इथे काय केलेलं आहे तर प्रगती केलेली आहे. बघा फायबर ऑप्टिकल्स मधील संदेश वहनाचे माध्यम कुठले. बघा मी तुम्हाला सांगितलं की न्यूयॉर्क मध्ये जे आहे किंवा युएसचे जे काही सिटीज आहेत त्याच्यामध्ये ह्याचे हेडक्वार्टर आहेत तिथे इंटरनेटचे, आणि समुद्राच्या खालून हे सगळे जे आहेत आपल्या घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर कशाच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत माहिती येते, तर ऑप्टिकल फायबर. पण त्या ऑप्टिकल फायबर मध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या माध्यमातून ही माहिती तुमच्या घरापर्यंत पोहोचते. तर याच्यामध्ये प्रकाश लहरी हा एक ऑप्शन होता, ते त्याचा आन्सर होतं. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P चे संबोधनाचा अर्थ काय. P2P म्हणजे काय बघा, पर्सन टू पर्सन म्हटलेलं आहे, पर्सन टू पर्सन. ठीक आहे, पुढे चलूया आपण. संगणकाच्या परिभाषेनुसार केबी या संस्थेचे किती बिट्स दर्शवले जातात. बघा एक छान क्वेश्चन, बाउन्स क्वेश्चन टाकलेला होता एमपीएससी ने की बाबा किलो बिट्स. बघा काय लिहिलं होतं, किलो बिट्स. मी शब्द इथे लिहून दाखवतो तुम्हाला, किलो बिट्स. किलो बिट्स जे आहे, किलो बिट्स त्यांनी
त्याला बिट्स मध्ये कन्वर्ट करायला लावलं होतं. आता बरेचसे मुलं वाचत नाही क्वेश्चन बरोबर. बघा दोन कल्पना असतात. एक बिट्स कल्पना आहे, इंग्लिशमध्ये प्रॉपर येते, आणि एक बाईट आहे, बाईट्स. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्स होते, 8 बिट्स. आता वाचताना जर थोडीशी चुकी झाली, बघा एमपीसीच्या सिली मिस्टेक म्हणजे काय असतं, एमपीसीच्या सिली मिस्टेक ज्या आहेत, एमपीसीच्या ज्या सिली मिस्टेक असतात त्या अशाच होतात, बरोबर आहे. म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये की एमपीसीच्या सिली मिस्टेक मध्ये काय होतं, मुलांना बसू देईन तिथे आले असतील तर. बघा काय होतं की आपण वाचत नाही बरोबर, बीट्स हा शब्द आपण वाचला नाही आणि बाईट्सला आपण बीट्स वाचला. त्याने बघा सिंपल कन्व्हर्जन विचारलं होतं की केबी जे असते, किलो बाईट्स जे आहे ते बाईट्स मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं तुम्हाला. बघा केबीला, बघा केबी म्हणजे काय, हे बाईट्स असते. म्हणजे 1 किलोला ग्राम मध्ये कन्वर्ट करा, असा वाला सीन तिथे होता. बऱ्याचशा पोरांना माहिती आहे का, कन्व्हर्जन सांगितलं त्यांनी 1040 हे ऑप्शन पटकन मारून दिलं असतं. पण ऑप्शन जर आपण क्वेश्चन प्रॉपरली जर वाचला तर त्याने असं काही कॉम्प्लिकेट तुम्हाला विचारलंच नव्हतं. सरळ क्वेश्चन होता की 1 किलो म्हणजे किती ग्राम, असा सरळ क्वेश्चन होता. तुम्हाला काय वाटतं एमपीसीने वेगळंच काही विचारलं असेल, बराच नाही, 90% लोकांनी हे ऑप्शन मारलं असतं. पण त्याचं सरळ होतं की किलो बाईट्सचं बिट्स मध्ये कन्व्हर्जन करायचं होतं आणि त्याचा आन्सर होतं 1000 बिट्स. सरळ होतं. म्हणजे काय झालंय की क्वेश्चन प्रॉपरली वाचला न मुळे आपलं काय झालं रे, एवढं सारं मोठं काय झालं, तिथं कन्फ्युजन झालं. आणि एमपीएससी यासाठीच फेमस आहे की आपण वाचन बरोबर करत नाही, त्याच्यामुळे बरेचसे क्वेश्चन्स काय होतात आपले, चुकतात, बरेचसे क्वेश्चन चुकतात, बरोबर आहे. बघा हा एक छानसं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं की आपलं सिली मिस्टेक कुठे होतात, बरोबर आहे. नंतर बघा संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टीबी ही संज्ञा नेमकं काय स्पष्ट करते. बघा टीबी, टेराबाईट, तुम्ही बऱ्याचशा वेळेस ऐकलं असेल की टेराबाईट्स जे आहे, ऐकण्यात आलं असेल तुमचं टेराबाईट्स, बरोबर आहे. जे काही ते आपण कॅपॅसिटी शो करतो त्याची, तर टेराबाईट्स त्याचं काय होतं, आन्सर होतं. नंतर बघा भारताच्या नियंत्रण सर्टिफाईड ऑथॉरिटीने खालीलपैकी कोणत्या डिजिटल सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणून नेमल्या गेलेल्या आहेत. बघा जी काही सर्टिफाईंग ऑथॉरिटी म्हणजे काय की तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जे काही तुमच्या स्टॅम्प पेपर असतात, बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं की बरेचसे लोक काय करतात की इलिगली त्या गोष्टी प्रिंट करतात. जसं करन्सीची प्रिंटिंग आहे, नाशिकमध्ये प्रिंटिंग होते, महाराष्ट्रामध्ये. पण बरेचसे लोक काय करतात, असं डमी एखादं ऑपरेटर तयार म्हणजे एक डिव्हाइस तयार करून त्याच्यापासून काय करतात, नोट तयार करतात आणि ते चलनामध्ये आणतात. पण भारत सरकारचं एक असं स्वतःचं एक ऑथॉरिटी आहे की तेच फक्त काय करतात, त्या गोष्टीची प्रिंटिंग करतात. जसं पैसा आहे किंवा तुमच्या स्टॅम्प ड्युटीज आहेत. तर कुठली आहे ते, तर ई मुद्रा. बघा ई मुद्रावर ह्या सगळ्या गोष्टी काय होतात तुम्हाला भेटतात. तुम्ही सर्च करा, इथे तुमच्याकडे स्पेस आहे, या स्पेस मध्ये ई मुद्रा बद्दलची सर्व इन्फॉर्मेशन गुगलवरून सर्च करून इथे डंप करा. म्हणजे काय होईल की जर फ्युचरमध्ये यावरनं क्वेश्चन आला तर तुम्हाला आणखीन जास्त इन्फॉर्मेशन तिथे भेटेल. डी सर्टिफिकेट नेमकं काय आहे, डीसीए काय आहे आणि डी मुद्रा काय आहे, या सुद्धा गोष्टी तुम्ही सर्च करून इथे लिहा. म्हणजे तुमचं नॉलेज काय होईल, इम्प्रूव्ह होईल. नंतर बघा एस रॅम, डी रॅम आणि ईडीओ रॅम हे संगणक मेमरीचे प्रकार नेमकं कशाशी संबंधित आहे. बघा रॅम हा शब्द म्हटलेला आहे, रॅम. रॅम तर सगळ्यांनाच माहित आहे. रॅमचा लॉंग फॉर्म काय होतो, आत्ताच आपण घेतला. रॅमचा लॉंग फॉर्म काय होतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रोमचा लॉंग फॉर्म काय होतो, रीड ओनली मेमरी, बरोबर आहे. तर मग तिथे ऑप्शन मध्ये सिम्पली दिलेलं होतं ही गोष्ट. ठीक आहे, पुढे बघा संगणकाचा वेग वाढवण्याच्या उद्देशाने सीपीयू, रॅम यांच्या जोडणीतील खालीलपैकी काय वापरले जाते. मी लेक्चर घेताना छानपैकी सांगितलं की तुमचा मोबाईल फोन जो असतो, त्या मोबाईल फोनवर जे आयकॉन्स असतात, बघा व्हॉट्सअप असते, टेलिग्राम असते, इंस्टाग्राम असते, हे आयकॉन जे असतात हे तुमची कॅची मेमरी वापरतात. कुठली कॅची मेमरी वापरतात. मग त्यांनी तेच म्हटलेलं आहे की सीपीयू आणि रॅमला जोडण्यासाठी खालीलपैकी काय असते, तर ते असते तुमची कॅची मेमरी. त्याचा ऑप्शन आहे कॅची मेमरी. पुढे चलूया आपण. बघा संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो. बघा तुम्ही पाहिलं असेल, कंट्रोल शिफ्ट दाबरे म्हणते, कंट्रोल शिफ्ट, बरोबर आहे. कोणाकोणाला ते राईट क्लिक करून रिफ्रेश बटन दाबायचा जीवार येते, तो पटकन काय करतो, F5 नावाचं बटन दाबतो. म्हणजे हे काय झाले, तुमचे शॉर्टकट झाले. विशिष्ट कड दाबून दिलेली सूचना, हे तर का सरळ सरळ समजायला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला की कंट्रोल शिफ्ट दाबलं बाबा तर काहीतरी वेगळंच होतं. F5 ला पर्टिक्युलर जर प्रेस केलं तर ते रिफ्रेश होतं, बरोबर आहे. म्हणजे एक विशिष्ट कड दाबून तुम्ही काय करता, सूचना तिथं देता, बरोबर आहे. नंतर बघा संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या GUI या संबोधनाचे पूर्ण रूप काय. बघा GUI चे त्यांनी तुम्हाला काय विचारलेले आहेत, संपूर्ण रूप विचारलेले आहे. GUI चे काय होते, GUI चे
तर ग्राफिकल युजर इंटरफेस घेतलेला आहे आपण. ते संगणक टेलिफोनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा संगणक, बघा इथंच सांगितलं मी तुम्हाला, संगणक जर टेलिफोन वायरनी जोडलेले असतील तर मॉडेम जो आहे तिथे बिलकुल 100% त्याचा आन्सर काय असणार आहे, तर मॉडेम असणार आहे. विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमच्या संबंधाने वापरण्यात येणारा मेनू या शब्दाचा नेमका अर्थ काय. बघा ते विंडोज जे सिस्टम असते खाली तुमच्या लेफ्ट हँड साईडला मेनू असतो, त्याचं मिनिंग काय होतं रे, निवडण्याजोगा पर्याय या कृतीची यादी, ऑर्डर केलेल्या वस्तू, ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध वस्तू, खालीलपैकी नाही. निवडण्यायोग्य पर्याय वा कृतीची यादी. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला एक्सेल ओपन करायचं आहे, तुम्हाला पीपीटी ओपन करायचं आहे, तर तिथं ऑप्शन्स तुम्हाला भेटतात. इतके सोपे क्वेश्चन एमपीएससीने विचारलेले आहेत. बघा डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रेव्हन्सेस ने ऑनलाईन तक्रार करण्याकरता त्यांचे स्टेटस बनवण्याची जी मॉनिटरिंग सिस्टम सुरू केलेली आहे ती आहे तुमची सीपी ग्राम्स. बघा याचं पण तुम्ही सर्च करा. आपल्याकडे काय 1 घंटाचा बॉन्डेड टाइम आहे, सो आपल्याला वाइंड अप करायचं आहे. तर तुम्ही हे सर्च करून याची माहिती मिळवून घ्या. बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीस काय म्हणतात. काय म्हणतात रे, टास्कबार म्हणतात की काय म्हणतात. हे असे सोपी क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला यायला पाहिजे की याला काय म्हणतात नेमकं. बरोबर आहे, काय म्हणू शकता तुम्ही. टास्कबार म्हणता, मेनू बार म्हणता. बघा टास्कबार असतो खाली, बरोबर आहे, की टूल बार असतो. बघा असे सोपे क्वेश्चन येतात. मीडिया लॅब एशियाची बहुभाषिक कम्युनिकेशन सिस्टमचा उपयोग अपंग व्यक्तीसाठी होतो. कुठली आहे ते, अपंग व्यक्तीसाठी ई सागू आहे की संयोग आहे की ई मंत्र आहे. बघा ई सागू यांच्यासाठी सुद्धा वापरला ते मीडिया एशिया लॅबची इम्पॉवर पर्सन ई सागू अपंग व्यक्तीसाठी होतो. बरोबर आहे. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. बरोबर आहे. नंतर बघा सीडेक या एजन्सीचा प्रोजेक्ट उद्देश खालीलपैकी कुठला आहे. काय करते रे सीडेक. सीडेकचा नेमका वापर कशासाठी केला जातो. सीडेकचा वापर हा जग आणि देशातील ग्रोथ प्रोजेक्ट साठी केला जातो. बरोबर आहे. आणि हा जो आहे बघा मीडिया लॅब एशिया जे आहे कम्युनिकेशन सिस्टम, आता ई सागू मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही हो सगळ्यांनी ऍक्सेप्ट पण केलं असतं, पण सर ई सागू जे आहे ते कशासाठी वापरलाय तुम्ही सांगितलं, शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी. मग तुम्ही कसं काय म्हणता इथं अपंग व्यक्तीसाठी. बरोबर आहे. तर ते कशासाठी आहे, PNG. बघा याचा ऑप्शन हे नसून PNG आहे, PNG त्याचा ऑप्शन आहे. बरोबर आहे. नंतर बघा मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारतात होणाऱ्या ई गव्हर्नन्स व्यवहार मोजण्यासाठी ईटाल नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते तयार करण्यात आलं आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्लाउड कम्प्युटिंग वर आधारित प्रोजेक्टचे नाव खालीलपैकी कुठले आहे. बघा मेघराज नावाचं जे काही आहे ते त्याचं नाव आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा काय होता, हा आयसीटीचे पूर्ण क्वेश्चन आन्सर सेशन होता. आता बॅच असल्यामुळे आपण लवकर वाइंड अप केलं. आणखीन जर काही डिटेल्स असतील तर मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल. जे काही मला जे नवीन कंटेंट दिसतील त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला ओपन करेल इथे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.